नमस्कार. मनोज भोयर ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. माझ्यासोबत आमचे मित्र, शेतकऱ्यांचे नेते, पूर्वी अधिकृत पक्षाचे नेते सुद्धा होते आणि सोयाबीन आणि कापसाच्या मुद्द्यावर ज्यांनी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना एकत्र केलं, आवाज बुलंद केला, सरकारच्या विरोधात आंदोलनं केली आणि महत्त्वाचे शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन राज्य सरकारच्या बड्या नेत्यांपर्यंत ते पोहोचते केले. पण सरकारनं त्यांचे मुद्दे किती ऐकून घेतले माहीत नाही. त्याचा फटका निवडणुकीत किती बसला याचा उल्लेख खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. असो, पण कार्यकर्ता जेव्हा नेता होतो, जनतेचे प्रश्न घेऊन तो सरकारच्या दरबारात जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचे अनुभव कसे असतात हे आपण ऐकून घेणार आहोत. पहिली आयुष्यातली रविकांतजी, तुमची ही निवडणूक आणि थेट लोकसभेची 2.5 लाख तुम्ही मतं घेतली. मला हा सगळा प्रवास समजून सांगा की कार्यकर्ता जेव्हा निवडणुकीच्या मैदानात उभा राहतो आणि निवडणूक लढतो तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टीला त्याला सामोरं जावं लागतं, तो प्रवास कसा असतो? मुळामध्ये माझा जो पिंड आहे तो चळवळीचा आणि लढवय्या पिंड आहे. माझा स्थायी भाव जो आहे तो अन्यायाच्या विरोधात बंड करण्याचा आहे, म्हणून मी चळवळीकडे आलो. आम्ही कधी राजकारणात येऊ, निवडणुका लढू, आमदार खासदार होऊ असे आमच्या डोक्यात कधीच नाही. एक अन्यायाच्या विरोधातली चीड ही कॉलेजमध्ये, शाळेमध्ये होती, म्हणून मी चळवळीमध्ये आलो. स्वर्गीय शरद जोशी साहेबांबरोबर दीर्घकाळ काम करायला मला संधी मिळाली. मला त्यांच्याबरोबर राहायला मिळालं आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. वाचनातून पण खूप गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि मी या चळवळीच्या प्रवासामध्ये आलो. जिथे जिथे शेतकऱ्यांवर अन्याय होतो, तरुणांवर होतो, कुणावर होतो, त्यांचे प्रश्न घेऊन लढत राहणे, अन्यायाच्या विरोधात जाब विचारणे, या सगळ्या गोष्टी करत करत हा प्रवास पुढे गेला. 22 वर्ष झाली मी चळवळीमध्ये काम करतोय. 2009ला मला लोक म्हणले की तुम्ही विधानसभेची निवडणूक लढला, तेव्हा माझं वय कमी भरलं. मग मी कॅन्डिडेट उभा केला, त्यांना 6-7 हजार मतं मिळाले. तेव्हा मला काय अनुभव नव्हता. मग लोक मला म्हणले 14 साली तुम्ही लोकसभेची तयारी करा. मी केली. मला दुर्दैवाने राजू शेट्टी साहेबाकडनं काही तिकीट मिळालं नाही. मग मी विधानसभेची तयारी करायला सांगितलं, मग केली. मगही चिखलीमध्ये तिकीट मिळालं नाही भाजपच्या आणि स्वाभिमानीच्या युतीमुळे. मग मला महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं, मला लाल दिवा मिळाला. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी नेता झालो किंवा इथपर्यंतचा प्रवास माझा झाला, त्या प्रश्नाची जर सभागृहात चर्चा होत नसेल इथे मंत्रालयामध्ये, तर फायदा काय? म्हणून मी राजीनाम्यातून बाहेर पडलो. मग मला लोकांनी सुचवलं की तुम्ही 19ला लोकसभेची तयारी करा. राजू शेट्टींनी मला सांगितलं, सदाभाऊनी मला सांगितलं. जोरदार तयारी केली आणि ऐनवेळी त्यांनी राष्ट्रवादीची युती केली. ती जागा मला दिली नाही. राष्ट्रवादीचे उमेदवार शिंगणे साहेबांना दिली. पण त्यांच्या आदेशाप्रमाणे शेट्टी साहेबांचा मी त्यांचा प्रचार केला, महाराष्ट्रभर फिरलो. नंतर विधान परिषद मला कबूल केली होती त्या जागेच्या बदल्यामध्ये. मग ती काय नंतर मला मिळाली नाही. त्यासाठी राजू शेट्टी साहेबांनी स्वतः त्यांचं नाव राज्यपालाकडे दिलं. काही आमची हरकत नाही. मग मात्र आमच्या लक्षात आलं की या युती आघाड्यांच्या खेळामध्ये आपलं नुकसान होतं आणि लोकांचा रेटा मला असा होता की आता कुणी काही म्हटलं तरी थांबू नका, तुमच्यासारखा माणूस आम्हाला निवडणुकीच्या मैदानात पाहिजे, आम्हाला सभागृहात पाहिजे. आज रस्त्यावर तुम्ही इतक्या प्रभावीपणे प्रश्न मांडताय, तर तितक्याच प्रभावीपणे तुम्हाला सभागृहात संधी मिळाली पाहिजे. लोकांनी मला उभं केलं. आमच्या डोक्यात निवडणुका कधीच नाही. लोकांनी इतका फोर्स केला, जर यावेळी निवडणूक लढवली नाही तर आमच्याशी बोलायचं नाही, आमच्या गावात यायचं नाही. इतका दबाव लोकांचा माझ्यावर यावेळेला होता आणि लोकांनीच मला उभं केलं. लोकांनीच माझ्या निवडणुकीचा खर्च केला. लोकांनीच स्वतः गाड्या करून फिरले. मला कोणाला गाड्या देता आल्या नाही, माझ्याकडे पैसेच नव्हते. मला कधी ढाब्यावर कोणाला जेवण देता आलं नाही. लोकांनी घरच्या भाकरी खाऊ घरची चटणी भाकर निवडून आणून रविकांत तुपकर हा नारा लोकांनी दिला आणि भरभरून प्रेम या निवडणुकीत लोकांनी माझ्यावर केलं. एका बाजूला आत्ता जे खासदार आमचे केंद्रीय राज्यमंत्री झाले ते 3 टर्म आमदार होते पहिले, आता 4 टर्म खासदार आणि आता केंद्रीय राज्यमंत्री झाले. एवढ्या प्रस्थापित नेत्याच्या विरोधामध्ये माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता लढला. तिकडे भाजप, शिवसेना, जोगेंद्र कवाडे सरांचा गट, तिकडे आठवले साहेबाचा गट, तिकडे रयत क्रांती संघटना, तिकडे जानकर साहेबाची संघटना, 6 पक्ष एकत्रित झालेले होते. एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीशी होते. पैसा भरमसाठ आहे. भाजप पूर्ण पाठीशी होतं. त्यांच्या विरोधात माझी टक्कर होती. इकडे महाविकास आघाडीकडे सुद्धा 3-4-5 पक्ष होते. इकडे मोठे मोठे नेते होते आणि माझ्यासोबत कोणीच नव्हतं. फक्त सामान्य जनता माझ्यासोबत होती. महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर शरद जोशी शेतकऱ्यांचे नेते होते, पण नंतर ते राज्यसभेत गेले. निवडणुका त्यांनी त्यांच्याही स्वतंत्र भारत पक्षानं लढवल्या. देवेंद्र भोयर हे पण शेतकऱ्यांचे नेते, त्या मोर्शी तालुक्यातले ओळखले जायचे. बच्चू कडू तसे कार्यकर्ता कसा नेता बनतो आणि मग त्याचा प्रवास कसा सुरू होतो या संदर्भात बोलत आहे. त्यानंतर देवेंद्र भोयर झाले, बच्चू कडू झाले, आणखी काही मला आठवत नाही. तो तर काळ जामवंतराव धोटांचा अत्यंत तो वेगळा होता. आता अलीकडच्या काळातला जर आपण विचार केला तर राजू शेट्टी खासदार झाले होते,
पण तेही शेतकऱ्यांचे नेते, तुम्ही सुद्धा होता. हे सगळे नेते मंडळी म्हणजे सदाभाऊ खोत सुद्धा, मग हे सगळे नेते मंडळी जेव्हा निवडणुकीच्या मैदानात आंदोलन करता करता उतरतात तेव्हा ते कधी यशस्वी होतात, कधी त्यांना पराभवाचा सामना करावा लागतो. लोकांच्या मानसिकतेचं तुम्ही विश्लेषण कसं कराल? म्हणजे ते बरेचदा राजकीय गणित तुमची बरेचदा फसताना सुद्धा दिसतात. ते असं आहे की आता मी तुम्हाला सांगितलं की माझ्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे 2 भाग येतात. एक घाटावर 4 विधानसभा मतदारसंघ आहे, घाटाखाली 2 विधानसभा मतदारसंघ आहे. घाटावरच्या शेतकऱ्यांनी मला शेतकरी म्हणून मतदान केलं, पक्ष बाजूला ठेवून. पण घाटाखालच्या शेतकऱ्यांनी मला शेतकरी म्हणून तितकंसं मतदान नाही केलं जे मला विजयापर्यंत पोहोचू शकलं नाही, कारण मला तिकडे कमी मताधिक्य मिळालं. असं आहे की त्या निवडणुकांमध्ये जसं शहरी लोक त्यांच्या प्रश्नांच्या बाबतीत खूप सेन्सिटिव्ह असतात, तसे ग्रामीण भागातले लोक फारसे सेन्सिटिव्ह राहत नाही. शेतकरी पूर्ण एकजूट झाला असता तर महायुतीची एक पण सीट यायला नव्हती पाहिजे महाराष्ट्रामध्ये, या मताचा मी आहे. पण मग कुठे जातीचं गणित, कुठे धर्माचं गणित, काही नेते त्या पक्षाचं आपलं अस्तित्व ठेवण्यासाठी काम करतात. सोयाबीनचे भाव पडले की काही लोक आम्हाला फोन करतात, पण मतदान मागायला गेल्यावर म्हणतात की मी या पक्षाचा आहे, माझं अस्तित्व टिकवावं लागेल. असं पण आहे. माझा अनुभव असा आहे की ज्या लोकांसाठी मी व्यक्तिगत कामं खूप केले ते अनेक लोक माझ्या विरोधात गेले, पण ज्यांच्यासाठी मी काहीच केलं नाही पण त्यांनी सांगितलं हा लढणारा पोरगाच्या सोबत राहिलं पाहिजे, म्हणून तुम्हाला 2.5 लाख मतं मिळाली. बरोबर, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की लढणाऱ्याच्या पाठीशी सुद्धा लोक राहतात, काही लोक राहत नाही. पण बहुतांश पक्षाचे नेते सुद्धा अशा एखाद्या प्रभावी कार्यकर्त्याला विजयापासून रोखण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावतात. असा काही अनुभव आला? बिलकुल बिलकुल. मी सांगतो ना, राजकारणात मेरिट असणं धोक्याचं आहे. राजकारणामध्ये प्रतिभाशाली माणूस असणं धोक्याचं आहे. आणि ज्याला कोणी गॉडफादर नाही त्याचं तर कठीण आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, माझ्या सगळ्या सभा जर तुम्ही निवडणुकीच्या पाहिल्या तर या सगळ्यांपेक्षा रेकॉर्ड ब्रेक झाला. स्वखर्चानं घरच्या चटणी भाकर खाऊन यांनी करोडो रुपये वाटले तरी यांच्या सभा नाही झाल्या पाहिजे तशा. JP नड्डाच्या सभेला यांचे 700-800 लोक होते, फक्त 2-3 हजार खुर्च्या उचलून यावं लागल्या. पण शेगावला माझी शेवटच्या दिवशी सभा झाली की अत्यंत रेकॉर्ड ब्रेक सभा लोकांनी केली. तुफान गर्दी, प्रकट दिनानंतरची, गजानन महाराजाच्या प्रकट दिनानंतरची सगळ्यात मोठी गर्दी आमच्या सभेला झाली. त्या सभेत या नेत्यांच्या लक्षात आलं की ये चुन के आ गया कि सब खेल जिले का बदल जाएगा आगे, ये नए बच्चे को सामने लाएगा, नवीन पोरांना पुढे आणेल, गरीब घरातल्या पोरांना पुढे आणेल. कारण मी प्रस्थापितांसाठी काम करत नाही, मी विस्थापितांसाठी करतो. सगळे नेते एका ठिकाणी बसले, एकमेकांना फोन केले, इसको गिराना है अपने को, पक्ष सोडून दिले त्यांनी. एखाद्या म्हणजे जो प्रतिभाशाली माणूस पाहिजे नसला की मग सगळे नेते पक्ष सोडून एका ठिकाणी येतात आणि गेम करतात. तसं माझ्या बाबतीत झालं. तरुणांनी राजकारणात यावं, सक्रिय व्हावं, नव्या काही गोष्टी शिकून त्यांना काही जर कॉन्ट्रीब्युशन देता आलं, योगदान देता आलं, अशा पद्धतीचे विचार सातत्यानं अनेक लोक मांडत असतात. मीच मांडतो. विचारवंत मांडतात, तुम्ही मांडतात, राजकीय लोक सुद्धा मांडतात. पण ते जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांच्या बाजूला काही अजिबात राहत नाही किंवा त्यांच्या पाठीशी उभं राहताना आपल्याला पाहायला मिळत नाही. तो कसा पडेल याचा विचार सर्व दृष्टीने केला जातो. पण आता तुमच्यापासून शिकून काही कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत उभं राहायला पाहिजे का? त्यांना समाजानं किती ताकद दिली गेली पाहिजे याचाही विचार होण्याची गरज आहे. मी सांगतो ना की ज्याचं काम असेल, चांगलं काम असेल, सातत्य असेल कामामध्ये, प्रामाणिकपणा असेल, इमानदारी असेल, तर तो माणूस 100% यशस्वी होतो. आणि असं काही नाही, हे बघ राजकारणी लोक विरोध करणारच आहे. चळवळीतल्या माणसाला सभागृहात जावं असं कोणत्याच राजकारणाला वाटत नाही, ते विरोधच करणार. याच्यामुळे मला धोका आहे, त्याच्यामुळे मला धोका आहे, त्यामुळं त्याचा काही विचार करायचा नाही. मला सगळ्यांचाच विरोध होता. मला तर मी उभा राहिलो, पहिले तर म्हणत होते उभाच राहणार नाही, खूप माझ्यावर आरोप प्रत्यारोप केले. मग उभा राहिल्यावर म्हणले हा काय 25,000 मतं घेणार, 50,000 घेणार, मग म्हणले लाखभर घेणार, लाखाच्या वर जाणार नाही. आणि निवडणुकीमध्ये 2.5 लाख मतं मिळाल्यावर हेच लोक मला काय म्हणले, बहुत अच्छे वोट लिए तुमने यार, अच्छी फाईट की यार तुमने, हमको मालूम नहीं था. म्हणजे असे लोक यशाचे सोबती आहेत. त्यामुळं मैं तो अकेला ही निकला था जाने बे मंदिर, लोग आते और कारवा बनता काय. हेतू स्वच्छ ठेवा, प्रामाणिक काम करा, त्याग आणि समर्पणाची भूमिका ठेवा, डेडिकेशनची भूमिका ठेवा, 100% जनता तुमच्यासोबत राहणार. आपल्या काही लोकांचा प्रॉब्लेम काय आहे की आपण अनेक चळवळीतल्या नेत्यांनी वाटेल तसे ॲडजस्टमेंट केल्या स्वतःसाठी, आणि मग लोकांकडून कशा चांगल्या अपेक्षा करता तुम्ही एकदा याच्यासोबत युती करायची, एकदा त्याच्यासोबत करायची, एकदा त्याच्यासोबत करायची, आणि मग तुम्ही म्हणायचं की का मग ते आम्हाला लोकांनी साथ का नाही दिली. तर आपल्याही भूमिका महत्त्वाच्या आहेत ना. बरोबर. हां, खूप धन्यवाद. तुम्ही मनोज भोयर यूट्यूब या माझ्या चॅनलसाठी मुलाखत दिली, वेळ दिला. मी सगळ्या प्रेक्षकांना सांगेल की आमचे विदर्भाचे भूमिपुत्र मनोज भाऊ भोयर यांचं मनोज भोयर
जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि यांच्या चॅनलला सगळ्यांनी पसंती द्या. सगळ्यांनी हे चॅनल बघत चला. खूप धन्यवाद.